माझे मिस्टर म्हणतात आपण ते दर्शन केले नाही. म्हटलं इकडून दिसत आहेत ना. अच्छा. म्हणजे इरिटेशन की झालं आता जायचं आता. पण नंतर म्हटलं नाही, आपण जर हे असं करू तर हे वाईट आहे, हे सद्गुरूंचा अपमान आहे आणि मी काय एवढी मोठी झाली नाही आहे की मी असं वागू. हे वाचरटपणा आहे, नाही असं करायचं. आम्ही गेलो, पाया पडलो. परत आमच्याकडे काय ऑफरिंग्ज नव्हती, काही नाही, असाच नमस्कार केला. आणि तिथे एक सदस्य उभे होते. मी त्यांना म्हटलं की मला गगनगिरी महाराजबद्दल तुम्ही काहीतरी थोडीफार माहिती द्याल का, कारण मी पहिल्यांदा आली आहे आणि मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. आय एम अ साईबाबाज डिवोटी. तर त्याने खूप प्रेमाने सगळं एक्सप्लेन केलं. ते कसे इथे आले, ते हठयोगी होते आणि त्याने अशी तपस्या केली. बस खूप खूप प्रेमाने त्याने सगळं आम्हाला समजून सांगितलं. तर मला असं वाटलं की ना, ह्याने एवढं छानपैकी सगळं एक्सप्लेनेशन दिलं आहे, तर ह्यांना काहीतरी आपण दक्षिणा देऊ. तर मी पर्समधनं पैसे काढले आणि त्यांना द्यायला लागले. म्हणजे नाही नाही, हे आम्हाला घेण्याचा इथे अधिकारच नाही आहे. ओके. हे तुम्ही, हे आमचं काम आहे का आमच्या गुरुबद्दल कोणी विचारलं तर ती माहिती दे. तर ते आम्हाला आतमध्ये घेऊन गेले. आम्ही बाहेर, तिथे समाधीच्या पुढे ना अशी रेलिंग आहे, आपण तिथूच उभे राहून दर्शन करू शकतो, आतमध्ये जायला अलाउड नाही आहे. त्यांनी आम्हाला आतमध्ये नेलं की तुम्ही इकडे पुढे बिलकुल त्यांच्या पायाजवळ दर्शन करा. आणि मला श्रीफळ दिलं, ह्यांना फुल दिलं आणि आम्ही ते घेऊन आलो. आणि माझ्या मनात आलं की बा ह्याने बघा एवढं आतमध्ये नेलं, दर्शन केले, त्यांना काहीतरी आपण दिलं पाहिजे. तर ते नाही 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 म्हणे, आमचं तर इथे पॉसिबलच नाही आहे, हे सगळं इथे चालत नाही म्हणून. तेवढ्याच समोरून एक बालयोगी होतं. ते मला माहिती नाही बालयोगी म्हणजे कोण असतात. त्यांची हाईट लहान होती, अपिअरन्स डिट्टो गगनगिरी महाराज. ते चालत येत होते. त्यांच्याबरोबर मागे मागे त्यांचे 4-5 शिष्य पण होते. ते हे मला म्हणतात, ते बघा बालयोगी आले, तुम्ही ना ह्यांना द्या. म्हटलं ठीक आहे, मी ह्यांना देते. ते आले म्हणे काय झालं. तर मी म्हटलं बघा मला ना ह्यांना काहीतरी दक्षिणा द्यायची आणि बाबांबद्दल एवढं सगळं गगनगिरी महाराजबद्दल एवढं सगळं सांगितलं, तर मी आता मला ह्यांना काहीतरी ऑफरिंग्स द्यायची. तर ते तुम्हाला सांगतायत की ह्यांना देऊन टाका. नाही नाही नाही, इथे ना आम्हाला असं घेणं अलाउड नाही आहे आणि तुम्ही आता ना प्लीज. तर मी तो नारळ त्याने मला दिला होता ना, तो मी असाच टेबलावर आपटला. म्हटलं मग ही ऑफरिंग पण मी घेऊन जाणार नाही. ओके. मला वाटतं मला अशी रागाने का बघतेस तू. म्हटलं असं पॉईंट करून, कारण तुम्ही माझं ऐकत नाही आहे. ठीक आहे, ये आपण तिकडे बसूया. ते जे बालयोगी होते ते. ओके. तिकडे बसूया. आम्ही गेलो आणि तिथे ते आम्ही बसलो. बसल्यानंतर मी त्यांना सांगते मग काय म्हणता. ते मला म्हणे हां तुम्ही काय म्हणता. म्हणजे असं आम्ही बोलतो जसं पत्ता किती वर्षांचं आम्ही ओळखतोय. त्यामुळे मी 4 धाम जाऊन आलो. म्हटलं अच्छा, मी हे असं केलं तसं, म्हणजे ते आपल्याबद्दल थोडंफार काय सांगत होते. तर मी त्यांना बघितलं आणि मी सांगितलं की बा आत्ता तुम्ही पण मला बरंच काय काय सांगितलं आहे, तर तुम्हाला पण मला काहीतरी द्यायला पाहिजे. नाही नाही म्हणे इकडे असं नाही चालत, तुम्ही का असं हट्ट करत. म्हणजे नारळ तर मी घेऊनच जाणार नाही. हे तुम्ही मला दिलं आहे ना, माझं तुम्ही घेत नाही, तुमचं मी घेणार नाही. म्हणतात एवढा हट्ट करते आहेस तू, चल 1 रुपया दे. मी पर्स उघडला आणि त्यात असा हात घातला तर 10चे शिक्के होते. सगळे 1चा कॉईन नव्हता. 1चा कॉईन पण नाही, 5चा कॉईन पण नाही, 10चे शिक्के. मी असा हात पुढे केला. म्हटलं आता मला सांगा ह्याच्यात 1 रुपया नाही, मग आता काय करायचं. आणि तू खूप हट्टी आहेस, चल दे. 10चं कॉईन त्यांना दिलं. म्हटलं आता ह्यांना पण द्यायला पाहिजे, कारण ह्यांनी तर मला सगळी त्यांची स्टोरी सांगितली. ठीक आहे त्यांना पण दे. मी घरी आली आणि खरं सांगते तुम्हाला, मी
त्याच्यानंतर मी त्यांचे यूट्यूबवर हे बघितले, त्यांची जीवनी. मी माझ्या भावाला सांगितलं, त्या माणसाने जेवढं मला सांगितलं मला तेवढंच माहिती आहे, पण मला आता त्यांची जीवनी पण वाचायची, तर तू अरेंज कर कुठून, हिंदीमध्ये असेल तर बरं वाटेल मला. आणि मी यूट्यूबवर गेली तर 5 वर्ष जुनं कोणीतरी त्यांचं स्टार्टपासून पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असं घातलं होतं की बाई त्यांची सुरुवात कशी झाली आणि ते इथपर्यंत कसे पोचले. आणि जे ते बसून एका ठिकाणी एका गावामध्ये ते लोकांना प्रवचन देत होते ना, त्यांची आवाज आणि त्या बालयोगीची आवाज सेम. ओके. मी म्हटलं, मी डोळे बंद केले ना, मला जर तेच बोलतायत. आणि अपिअरन्स पण डिट्टो तसाच. ह्यांना म्हटलं साक्षात येऊन गेले. बरोबर. आणि म्हणजे आम्ही असं बोलतोय त्यांच्याबरोबर, मी त्यांच्याबरोबर बोलते आहे की लय हट्ट करता तुम्ही. तर म्हणजे तू पण हट्ट करतेस ना. तर माझे मिस्टर आम्हाला दोघांना बघतायत की हे बोलतायत कसं, म्हणजे काय, म्हणजे एक प्रॉपर एक फ्रेंड असतात. हां, एरे तुरे करू. हां. तर त्याने मला काय सांगितलं, तुम्ही जोडप्याने आलात ना. हो, हे माझे मिस्टर आहेत. म्हणे मी ना ह्या टायमाला कधी खाली येत नाही. ओके. आता हे बघा, खाली म्हणजे कुठे, वरून नाही, एकदम वरून. ओके. मी ह्या वेळेला खाली येत नाही, पण आज मी कसा खाली आलो बघा. कारण तुमची आणि माझी भेट होणार होती आणि हे बऱ्याच काळातून ती पेंडिंग होती. अच्छा. आणि ती आज घडली. तर आपल्या आयुष्यात जे काय घडतं ना, आपण म्हणतो की आपण आपलं भाग्य लिहितो. नाही, आपण लिहून येतो, पण त्याला बेस्ट कसं करायचं आहे ना, ते आपल्यावर असतं. ते आपल्यावर आहे. तर माझं म्हणणं ह्या पॉडकास्टच्या थ्रू हेच आहे का, एवढं पण आपण हे नाही कराय की माझा गुरु श्रेष्ठ, त्याला जास्त पॉवर आहे, तुझा गुरु काय, म्हणजे हे 4 लोकांनी माळ घातली तर झाला गुरु. आजकाल असे बरे तुम्हाला गुरु भेटतील जे ढोंगी आहेत, त्यांचं काय म्हणजे अस्तित्व नाही आहे, पण ग्रंथातून 2-4 ओळ्या उचलल्या, इथून ढापलं तिथून ढापलं आणि बसले पॉडकास्ट करून, असं आहे तसं आहे असं आहे. पण खरी भक्ती कशी करावी आणि खरं कर्म काय आहे तेच जर तुम्हाला माहिती नाही आहे तर तुम्हाला कधी देव मिळणार नाही. तुम्ही नुसतं स्वतःचं पण टाइमपास करताय आणि इतरांचं पण टाइमपास करताय. ती खरी भक्ती तुम्हाला एक सच्चा गुरुही बता सकता है. आणि ती भक्ती तुम्ही ग्रस्तमध्ये राहून पण करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला ग्रस्त सोडून, नवरा मुलं बाळं सोडून, ते गळ्यात रुद्राक्ष माळ घालून इकडे तिकडे प्रवचन करायची गरज नाही आहे. नामस्मरण सतत जाप तुमच्या आतमध्ये चालू राहायला पाहिजे, बस. त्याला तेवढंच पाहिजे. तुम्ही त्याला काय नैवेद्य देताय, काय त्याला खाऊ घालताय किंवा काय त्याच्यासाठी करताय, तो काही बघत नाही. तुझं मन किती स्वच्छ आहे, किती निर्मळ आहे. आणि दुसऱ्यांचा प्रॉब्लेम बघून जर तुझ्या डोळ्यात अश्रू आले ना, तर तुझ्या हृदयामध्ये मी आहे.